फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रणिती शिंदेने महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। बाबा 2 ते 3 डझन पत्र हे त्यावेळेस पोलीस निरीक्षक असतील, सिव्हिल सर्जन असतील, त्यांना त्यावेळेस देण्यात आले, पण त्याची दखल घेतली नाही। तर ह्यासाठी कोण जबाबदार? आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिन्ही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात। पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे। आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। फलटण प्रकरणामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे हे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा राजीनामा मागत आहेत। मला काँग्रेसच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांना फक्त एक आठवण करून द्यायची आहे। 2012 साली जेव्हा दिल्लीमध्ये निर्भयावर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली होती, या संपूर्ण प्रकरणानंतर सगळा देश हादरून गेला होता। त्यावेळेला तुमचे वडील सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते, त्यांचा राजीनामा तुम्ही मागितला होता का? त्यावेळेला निषेध करणारं साधं एक ओळ तरी तुम्ही लिहिली होती का? देवेंद्रजी फडणवीस यांनी फलटण प्रकरणामध्ये सर्व दोषींवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि दोषींना अटक देखील करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।